हे जगदीश उठ. जग्या अरे उठ रे, 11 वाजेची ट्रेन आहे आपली. हे जगदीश उठ ना. भूकंप भूकंप. कॉलेज पडलं आपलं. कॉलेज पडलं आपलं. एवढं चांगलं नशीब कुठे आहे आपलं. स्वप्न पडलं वाटतं. उठ ना, बघ ना किती वाजले. अरे 8 वाजून राहिले तुझ्या. याला 8 वाजले आणि कशाला गोंगाट करतो रे एवढा. अरे आपल्याला जायचंय. काही झोपू दे मला. हे जग्या तू उठणार आहे का. नाही ना, झोप झोप निवांत झोप. मी आहे ना अंकिताला फोन करून सांगतो की काल रात्री तू कुठं होता. काय कटकट रे, माणूसकीच नाही राहिले. तू माझा ब्रश आहे. काय फरक पडतो ब्रशने. काय फरक पडतो म्हणजे तुला काय. जगदीश झोप आली तुला. अरे उठत काय काय अरे माझे कपडे कशाला फेकतोय. अरे माझे कपडे बॅग मारून ठेवले. आता परत उठवायचं नाही मला. झोपू दे मला. म्हणजे काय. झोपून दे मला आता. हॅलो बोल. आज रिझल्ट आहे. अरे विवेक तू आलायस. अरे सांगायचं ना, आलो असतो स्टेशनवर तुला घ्यायला. बरं असो, आता आलायस ना, मस्तपैकी फ्रेश हो. आपण दोघं हॉटेलात जाऊ बाहेर जेवायला. विवेक आज तुझा रिझल्ट आहे ना. वा, लगेच तयार हो. मी पण तयार होतो. आपण दोघे मिळून लगेच जाऊ. हो तयार. काय आहे मस्तपैकी मला नॉनव्हेज खायचं आहे आज. आणि सॉरी विवेक, आपण काय करू, सगळं आज तुझ्या मर्जीने, कारण की आजचा दिवस तुझा आहे. मग कुठल्या हॉटेलात जायचं. अरे बोल ना. अरे बोल ना विवेक. विवेक काय झालं. विवेक काय झालं. तुझा रिझल्ट मार्क्स कमी मिळालेत का. विवेक तू पास झालायस ना. काय नालायक, मूर्ख, आणि असं हे थोबाड घेऊन दाखवायला आलास. अरे लाज कशी नाही वाटत तुला ह्या. अरे रात्रंदिवस राबून मी तुला पैसे पाठवतो आणि त्याचा असा मोबदला दिलास.
बोल ना. मी नाही बोलता मुद्दाम म्हणून फेल नाही झालास मग काय हौस होती म्हणून फेल झालायस? अरे माझ्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलंस तू आणि मुद्दाम म्हणून नाही मग. अरे एकुलता एक पोर आई विना पोर म्हणून केले थोडे लाड म्हणून म्हणून हे दिवस दाखवाय तू हे दिवस दाखवतोस. आणि हे काय हे काय हे काय आता हे थोडकंही प्यायला लागलास तू. माझं नाही. तुझं नाही खोटं बोलतोय तू खोटं बोलतोय. अरे बाप आहे तुझा मी. तू आत्ताच्या आता चालतो हो माझ्या घरातून. नको तू मला माझ्या घरात. आजपासून तुझा बाप मेला आणि ही मला चाल. काय रे आलास? ये. काय झालं? तोंड का लटकवलंय? काय झालं? मी फेल झालो. काय?
या आधी बस ना. अरे बस राजे. बघू तुझा हात कापला नाही. कापला नाही. तू असं कर. हा हे घे. याने कापला जाईल. पण एक अट आहे. कापताना आहे ना माझ्या डोळ्यात बघायचं. नाही थांबवणार मी तुला. मोठा झालायस की स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस आता. मी नाही अडवणार तुला. तुझी आई गेल्यापासून तुला कसं सांभाळलंय हे मलाच माहिती आहे. बरं मला सांग काय झालंय काय नक्की. अरे राजा झालंय काय तुला. भांडण कॉलेजमध्ये मित्रांबरोबर मैत्रिणी बरोबर. अरे मी समजेल तिला. मी सांगेन तिला समजून. ऐकेल माझं ती. पण एवढ्या साध्या गोष्टी करता असं तू डोक्याला का जातोयस. घेतोस का. घे माझ्या. अरे तू मित्रांबरोबर घेतोस मला माहिती आहे. मला त्या कोणी शिर्याने सांगितलं होतं एकदा तू घेतोस म्हणून. घे घे जरा घेऊन मोकळेपणाने बोल. बोलणं ना की सगळे गोष्टी निघतात. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मन शांत होतं. हलकं होतं. पप्पा पप्पा मी फेल झालोय. बस इतकीच गोष्ट आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय. ऐकलेस कधी. माहिती अर्थ या शब्दांचा. अरे कोणा एकाच्या जाण्याने कोणालाच फरक पडणार नाही. कुणालाही फरक पडत नाही. आधी आई गेली आणि आता तू हे बोलतोस. फरक फक्त मला पडेल. आता 2 पेग घेतो तो. नंतर 4 पेग घे. कुणालाच फरक पडणार नाही. बाळा तुला फुलपाखराबद्दल काय माहिती आहे का. सुरवंटाबद्दल कधी काय ऐकलंयस का. अरे आयुष्य त्यांचं फक्त 15च दिवस असतं. 15 दिवसापेक्षा जास्त आयुष्यच नसतं त्यांचं. आणि त्यांना त्या कोशातनं बाहेर पडायला इतकी धडपड करावी लागते. आपल्याला भावत नाही रे ती धडपड. प्रचंड धडपड करतात ते.
आणि तेवढ्या ताकदीने ते त्यातनं बाहेर पडतात. त्यात बाहेर पडतानाची धडपडच त्यांच्या पंखामध्ये शक्ती देऊन जाते. अरे फक्त 15 दिवसाकरता केवढी धडपड करतात ते जगायची. आपल्याला एवढं मोठं आयुष्य दिलंय, एवढं मोठं आयुष्य देऊन सुद्धा आपण ते असंच घालवायचं नाही. पटत नाही. अरे तुझ्या जागी जर मी असतो ना तर दुप्पट उमेदीने मी पुढे आलो असतो आणि मी पुन्हा हे करून दाखवेन असं ठरवलं असतं. अरे बाळा, प्रयत्न केलेस आणि तुला यश आलं नाही म्हणून तुला त्याचं वाईट जास्त वाटतंय. आणि मला कल्पना यायची तू याहीपेक्षा खूप चांगलं करू शकतोस. आणि एकदा अपयश आलं म्हणून एवढं खचून जायचं काही कारणच नाही. जेव्हा मला खात्री आहे की तू याच्यात पुन्हा लक्ष घालशील त्यापेक्षाही चांगलं करू शकशील. आणि प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस यश येतं. जाऊ दे, तुला असं वाटत असेल मी लेक्चर देतोय तुला, कॉलेजमध्ये तिथे ऐकायचं आणि घरी येऊन इथे ऐकायचं. असं नाहीये. मला एक सांग, तुला खरंच काही करायचंय का? तुला खरंच काही करायचंय आयुष्यात? मग उचल तो चाकू. उचल. अरे तो चाकू उचल आणि एक मस्तपैकी ऍपल काप. आपण छानपैकी दोघं मिळून बसून खाऊया. काढून टाके सगळं मनातनं वाईट सगळं.